बघा रे, लक्ष द्या इकडे. ही एक बस आहे जी नाशिकहून पुण्याला जाते. कुठे जाते? पुण्याला. व्हेरी गुड. तर तिच्यामध्ये सुरुवातीला किती 40 प्रवासी बसलेत. किती प्रवासी बसलेत? 40. बरोबर. मग पुढे गेल्यानंतर संगमनेरला काय होतं? 15 प्रवासी असतात की नाही? 15 प्रवासी उतरले आणि 25 प्रवासी नवीन प्रवासी चढले. कळलं? आधी तिच्यात किती होते? 40 नाशिकहून जेव्हा निघाली तेव्हा. पण नंतर काय झालं? संगमनेरला आली त्यावेळेस काय झालं? 15 प्रवासी उतरले आणि नवीन किती? 25 प्रवासी बसले. नंतर परत गाडी पुढे गेली. पुढे गेल्यानंतर ती पोहोचली कुठे? राजगुरुनगरला. कुठे? हा. मग राजगुरुनगरला पोहोचल्यानंतर तिथे 13 प्रवासी उतरले. 13 प्रवासी उतरले आणि 20 प्रवासी पुन्हा चढले. किती प्रवासी चढले? 20 प्रवासी पुन्हा चढले आणि नंतर बस निघाली पुण्याला. मग आता तुम्हाला असं सांगायचंय की पुण्याला जेव्हा बस पोहोचली तेव्हा किती प्रवासी त्याच्यातून उतरतील किंवा पुण्याला जाईपर्यंत किती प्रवासी बसमध्ये होते. कळला प्रश्न?